नवरात्री जवळच येत आहे, तर आज आपण नवरात्री स्पेशल वरई भात आणि शेंगदाणे आमटी बनवणार आहे। वरईला काही ठिकाणी भगरी म्हटले जाते। आज आपण जी वरईचा भात आणि शेंगदाणे आमटी बनवणार आहे ते अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। वरईचा भात बनवताना अचूक प्रमाणात पाण्याचा अंदाज लागत नाही किंवा प्रमाण आपल्याला समजत नाही, तर आज आपण अचूक प्रमाणात पाण्याचा वापर करून वरईचा भात बनवणार आहे। वरईचा भात बनवण्यासाठी इथे आपण अर्धा कप वरई स्वच्छ निवडून घेतलेले आहे। आता ही वरई आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता वरई 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घालून घेतलेले आहे। तूप आणि हे तेल गरम झाले की यामध्ये आपण लहान अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहे। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण इथे एक मध्यम आकाराचा बटाट्याच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। हा बटाटा आपण यामध्ये घालून घेऊया। बटाटा तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया। त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि मुठभर शेंगदाणे घालून हे छान असं परतून घेऊया। हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण वरई घालून घेऊया। मोकळा सुटसुटीत भात होण्यासाठी वरई तेलामध्ये घातल्यानंतर ही तेलामध्ये छान अशी मंद गॅसवर परतून घ्यायची। साधारण 1 ते 1.5 मिनिट आपण ही वरई तेलामध्ये परतून घेतलेली आहे। सतत हलवून परतून घ्यायची म्हणजे ती खाली लागत नाही। तुम्ही बघू शकता इथे वरई परतून झाल्यानंतर अगदी अचूक प्रमाणामध्ये आपण यामध्ये पाणी घालणार आहे। इथे आपण ज्या कपने वरई घेतलेले आहे त्याच कपने 2.5 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घालताना कोमट पाणी घालावं म्हणजे वरईला छान चव येते। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीपुरते मीठ घालून हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम करून हे आपण शिजायला ठेवूया। भात शिजते तोपर्यंत इथे आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला घेऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले। एक लहान आकाराच्या बटाट्याच्या छान अशा फोडी करून घेतल्या त्या घातल्या। कढीपत्त्याची पानं घातली। साधारण 10 ते 12 शेंगदाणे घातले। आमटी छान झणझणीत होण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या। 1 वाटी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोही घालून घेऊया। इथे शेंगदाण्याचा कूट बनवताना सालीसकट शेंगदाणे घेतलेले होते आणि सालीसहित आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर छान असा हा तेलामध्ये आपण परतून घेतला। साधारण 1 मिनिटभर मंद गॅसवर हा परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण 2 कप इथे पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतले। एक उकळी काढून घेतली। 4 ते 5 मिनिटं उकळी काढून घेतल्यानंतर शेंगदाण्याच्या आमटीमध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर घालून परत एकदा हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊन यामध्ये झाकण लावून आपण ही शेंगदाण्याची आमटी साईडला ठेवूया, बाजूला ठेवूया आणि या ठिकाणी आपण भात बघूया। आपल्या इथे वरईचा भात छान असा शिजलेला आहे। परत एकदा हे मिश्रण आपण हलवून घेऊया कारण यामध्ये शेंगदाणे किंवा आपण ज्या मिरच्या वगैरे घातले होते ते एका साईडला झालेले आहेत, तर हे मिश्रण आपण हलवून हे सर्व एकजीव करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये वरई परतून घेतल्यामुळे आणि अचूक प्रमाणात पाण्याचा वापर केल्यामुळे वरईचा भात छान असा मोकळा झालेला आहे। अगदी सुटसुटीत असा इथे वरईचा भात बनवून तयार झालेला आहे। आता आपण उपवासाची थाली सर्व करूया। इथे वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि इथे बटाट्याचे वेफर्स इथे तळलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे 2 हिरव्या मिरच्याही तळलेल्या आहेत। थोडंसं मीठ लावून या हिरव्या मिरच्या आपण खायला घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आमटीही तयार झालेली आहे। थंड झाल्यानंतर या आमटीला छान असा दाटसरपणा येतो। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 3 ते 4 माणसांना पुरेल इतका वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनते। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून वरईचा भात नक्की बनवून बघा। तर या नवरात्रीला मोकळा खमंग सुटसुटीत वरईचा भात आणि झणझणीत शेंगदाण्याची आमटी घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।